दिवसा साप सहसा दिसत नाही, हा साप नेहमी रात्री दिसतो. तुमच्या रात्रीचा साप घरामध्ये आला तर तो साधारण 50% तो मण्यार असण्याची शक्यता असते. आणि त्याला ओळखायचं मुख्य म्हणजे अतिशय काळा असतो, खूप काळा, प्रचंड काळा, म्हणजे तुमच्या केसांइतका ऑलमोस्ट काळा असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी ब्ल्यूइश म्हणजे निळसर छटा असते. तुम्हाला पोलादी रंग माहिती आहे? हा बघा, हा जो ब्ल्यू आहे त्याला पोलादी ब्ल्यू म्हणतात किंवा पोलादी निळा रंग म्हणतात. आणि याचं मुख्य खाद्य पाली आहेत आणि बाकीचे साप आहेत जे आपल्या घरामध्ये येतात. त्याच्यामुळे हा आपल्या घरांकडे आकर्षित होतो. आणि तुम्हाला माहिती असेल सूर्यकांडाला सूर्यकांड का म्हणतात? त्यांनी जर रात्री चावला तर माणूस सकाळचा सूर्य बघत नाही, हो की नाही? हो, असंच सांगतात ना. हा साप नेहमी रात्री चावतो. का रात्री चावतो? कारण तो रात्रीच बाहेर पडतो आणि रात्रीच तुमच्या घरामध्ये येतो, कारण की बाहेर फिरण्याची वेळ त्याची रात्री. आणि ज्यावेळेस अचानक रात्री कोणाला काही झालं आणि तो म्हणायला लागला की माझ्या पोटात दुखतंय, तर त्याला नक्कीच मण्यार चावलेला असतो. कारण की हा साप चावला, रात्री चावतो आणि नंतर हॉस्पिटलला, म्हणजे हा साप चावला की कळत नाही. आता सर मगाशी विचारत होते की दुखतं का? नाक चावल्यानंतर दुखतं, घोडच चावल्यानंतर दुखतं, पण हा साप चावला की दुखतच नाही. हा साप चावलेला कळतच नाही तुम्हाला. हा साप म्हणजे याचे दात एवढे छोटे असतात, मी एकदा बघितलं होतं, इतकुशे दात असतात, म्हणजे एकदम छोटेसे. तुम्ही नेकेड आयनी बघू सुद्धा नाही शकत साध्या डोळ्यांनी. खूप छोटे छोटे दात असतात आणि त्याच्यामुळे तो ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुम्हाला चावतो त्यावेळेस मुंगी वगैरे चावल्यासारखं वाटतं, तर मुंगी चावलेलं सहसा आपल्याला कळत नाही, तसंच आहे. आणि हा साप त्याच्यामुळे तुमचं दुर्लक्ष होतं की काहीतरी मुंगी वगैरे चावली असेल म्हणून दुर्लक्ष करून तुम्ही तसेच झोपता आणि सकाळी बघितलं तर माणूस मेलेला असतो. पण मरण्याच्या आधी किंवा साधारण 1-2 तास आधी अचानक तुमच्या पोटामध्ये एवढं दुखायला लागतं की ते सहनच नाही होत तुम्हाला. आणि लोकांना वाटतं की पोटदुखीमुळे मेला वगैरे, पण तसं नसतं, त्याला सूर्यकांड चावूनच तो मेलेला असतो. आता बघा, याचं साधारणपणे वारुळामध्ये, उंदराच्या पिळांमध्ये आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जर कधी काम झालं तर आपण दगडं तिकडेच टाकून देतो. तिथे हा साप म्हणजे त्याचं फेवरेट ठिकाण आहे राहण्याचं. बघा, याची सगळी माहिती लिहिलेली आहे त्याची. आणि हा पण आणि नाग पण दोन्ही साप न्यूरोटॉक्सिक, म्हणजे त्यांचं विष हे चेताविष असतं. चेताविष म्हणजे तुमची जी चेतासंस्था किंवा मेंदू असतो त्या मेंदूवरती परिणाम करणारं विष या सापाचं असतं. त्याच्यामुळे कधी पण हा साप चावल्यानंतर तुमची बॉडी पॅरालाइज होऊन जाते किंवा लकवा मारतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. आणि या विषाचे उपयोग पण खूप आहेत. म्हणजे सापाचं विष आहे ते खूप उपयुक्त सुद्धा आहे. त्याच्यामध्ये हा साप एक प्रमुख आहे ज्याचं विष खूप उपयुक्त असतं.